कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर हे ठिकाण श्री सद्गुरू संत बाळूमामांमुळे प्रसिद्ध आहे। राज्यभरातून लाखो भाविक आपलं श्रद्धास्थान असलेल्या आदमापूरला श्री सद्गुरू संत बाळूमामांच्या पायी नतमस्तक होण्यासाठी येतात। महाराष्ट्र आणि कोल्हापूरच्या सीमेवर हे देवस्थान असल्यानं या ठिकाणी दोन्ही राज्यातले भाविक येतात। श्री क्षेत्र आदमापूरला आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये तसंच देवस्थानच्या व्यवस्थापनाचं काम श्री सद्गुरू संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून पाहिलं जातं। पण आता याच ट्रस्टमध्ये तब्बल 60 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। एवढंच नाही तर बाळूमामांच्या मेंढ्या विकल्याचा प्रकारही घडलाय। मग हा 60 कोटींचा कथित घोटाळा नेमका कसा झाला, मेंढ्यांची विक्री कोणी केली, पोलिसांच्या तपासात आतापर्यंत काय काय समोर आले याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि थोडक्यातला अजून तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा। आदमापूर हे महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। त्यामुळे आदमापूरला मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। आलेल्या भाविकांची काही गैरसोय होऊ नये याचं नियोजन आणि तिथलं व्यवस्थापन श्री सद्गुरू संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून केलं जातं। पण आता याच ट्रस्टमध्ये तब्बल 60 कोटी 75 लाख 28,000 रुपयांचा महाघोटाळा झाल्याचं उघडकीस आले। ही बातमी जशी समोर आली तसं धार्मिक आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आणि भाविकांच्या श्रद्धेला मोठा धक्का बसलाय। आता या देवस्थानच्या मालकीच्या हजारो मेंढ्यांची बेकायदेशीर विक्री आणि जमिनीच्या व्यवहारात मोठा अपहार झाल्यामुळे हा सगळा प्रकार चव्हाट्यावर आलाय। या घोटाळ्यात पहिली महत्त्वाची बाब म्हणजे देवस्थानच्या मेंढ्यांची नियमबाह्य विक्री। पण फक्त मेंढ्यांचीच नियमबाह्य विक्री करण्यात आली आहे का, तर नाही। देवस्थानशी संबंधित जमिनीचा व्यवहार, महाप्रसाद, मंदिरातील देणगीची रक्कम आणि इतर निधीचा नियमबाह्य वापर केल्याचंही समोर आले। आता या संबंधित अजून एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तो म्हणजे या महाघोटाळ्याचं कारस्थान कोणी केलं। तर देवस्थानचा सगळा कारभार सुरळीत चालावा याची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्यांनीच आपले हात या घोटाळ्यात रंगवलेत। यामध्ये ट्रस्टचे तत्कालीन प्रशासक आणि कार्याध्यक्ष तसंच देवस्थानच्या सचिवांचा समावेश आहे। आत्ता हा घोटाळा कसा झालाय आणि केलेल्या तपासात कोणत्या बाबी समोर आल्यात याबाबत कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी काय महत्त्वाची माहिती दिली ते पाहू। बाळूमामा ट्रस्टच्या मालकीच्या काही मेंढ्या आहेत, त्यापैकी 30 ते 40,000 मेंढ्यांची बेकायदेशीर विक्री केल्याचं बोललं जाते। बाजारात एका मेंढीची किंमत 15,000 रुपये आहे, पण या ट्रस्टवरील मंडळींनी ट्रस्टच्या मालकीच्या मेंढ्या अव्वाच्या सव्वा भावाने विकल्याचं समोर आले। मंदिराच्या व्यवस्थापनाचं काम पाहणाऱ्या या महाशयांनी 15,000 रुपयांची मेंढी फक्त 5 ते 5,500 रुपयांना विकण्याचं काम केलं। त्यामुळं फक्त या एकाच घोटाळ्यातून 30 ते 41 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं बोललं जाते। पण या महाघोटाळ्याचा प्रकार इथंच थांबत नाही। पोलिसांना देवस्थानच्या जमीन खरेदी विक्री व्यवहारांमध्ये आणि कागदपत्रांच्या हेरफारीतही अफरातफर झाल्याचा संशय आहे। देवस्थानच्या मालकीच्या जमिनीमध्ये झालेल्या या गैरव्यवहारात आणखी जवळपास 30 कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचं बोललं जाते। त्यामुळे मेंढ्यांची करण्यात आलेली नियमबाह्य विक्री आणि देवस्थानच्या जमिनीच्या व्यवहारातील कथित गैरव्यवहार मिळून या महाघोटाळ्याचा आकडा जवळपास 60 कोटी रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। दरम्यान धर्मादाय आयुक्तालयानं या प्रकरणाचा तपास केला। या तपासातही मार्च 2020 ते मार्च 2026 या 6 वर्षांच्या काळामध्ये ट्रस्टच्या व्यवहारात तब्बल 60 कोटी 75 लाख 28,000 रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचं समोर आले। विशेष म्हणजे ट्रस्टनं आदमापूर परिसरात तब्बल 12 ठिकाणी जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे। या जमीन व्यवहारांमध्ये सुमारे 30 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। त्यामुळं आता या व्यवहारातील सर्व विश्वस्त पदाधिकारी, संबंधित साक्षीदार आणि व्यवहारांशी संबंधित व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे। इतकंच नाही तर ज्या विश्वस्तांची वैयक्तिक संपत्ती संशयास्पदरित्या वाढल्याचा संशय आहे त्यांच्या मालमत्तेची चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांनी म्हटले। त्यामुळे तत्कालीन ट्रस्टचे प्रशासक आणि कार्याध्यक्षा, धर्मादाय निरीक्षक रागिनी खडके, देवस्थानचे सचिव रावसाहेब कोणकेरी तसंच संबंधित विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आणि इतर संबंधितांविरोधात विश्वासघात आणि फसवणुकीचे गुन्हे भुदरगड पोलीस ठाण्यात दाखल केलेत। आता या महाघोटाळ्याचा संपूर्ण तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जातोय। आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी लेखापरीक्षकांच्या तब्बल 205 पानांचा अहवाल मागवला। त्यानंतर या अहवालातील वेगवेगळ्या गैरव्यवहारांबाबतचा तपास सुरू केलाय। एका बाजूला या प्रकरणाचा तपास सुरू असला तरी यावर आता राजकीय प्रतिक्रियाही समोर येत आहेत। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, बाळूमामा देवस्थान हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे। त्यामुळं या 60 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याची अत्यंत सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे। या प्रकरणात आणखी काही मोठी नावं समोर येतील, त्यांच्यासह दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। पण या प्रकरणामुळे आता सर्वसामान्य भाविकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होते, कारण लाखो भाविक श्रद्धेने देवस्थानात देणग्या देतात,
सेवा करतात आणि देवस्थानावर विश्वास ठेवतात अशा संस्थेबाबत एवढ्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय समोर आल्यामुळं अनेक भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. आता सर्वांचं लक्ष आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाकडे लागलंय. या तपासातून नेमकं काय सत्य समोर येतंय, कथित गैरव्यवहाराची व्याप्ती आणखी वाढते का, या प्रकरणात आणखी कोणाची नावं समोर येतात आणि पोलीस पुढं कोणती कारवाई करतात, याकडं संपूर्ण महाराष्ट्रासह लाखो भाविकांचं लक्ष लागलंय. श्री क्षेत्र बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील या घोटाळ्याबाबत तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि राज्यभरातील अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.